संकटात साथ देतो तोच खरा मित्र असं म्हणतात। रशिया आणि भारत यांच्या मैत्रीच्या बाबतीतही ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरते। रशियाकडून कच्चं तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अमेरिकेने 50% टॅरिफ लावला। रशियाने भारताकडून मिळालेल्या पैशातून युक्रेनशी युद्ध सुरू ठेवल्याचा दावा अमेरिकेने केला होता। भारत अमेरिका संबंधात विशेषतः व्यापारी संबंधात टॅरिफमुळेच मोठा अडथळा निर्माण झालाय। भारताच्या आर्थिक विकासावरही जवळपास 0.5% घट येण्याची शक्यता आहे। अशावेळी रशियाने भारतासाठी एक खास ऑफर दिली आहे, जेणेकरून भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणारी झळ कमी होण्यास मदत होणार आहे। काय आहे ती ऑफर आणि त्यामुळे अमेरिकेच्या दंडेलशाहीला कसा चाप लागणार आहे, पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट। हे आहेत भारतातील रशियाचे राजदूत रोमन बाबश्किन। आज बाबश्किन यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलं, जर भारतीय माल अमेरिकेत विकण्यावर काही अडचणी येत असतील तर त्याच मालासाठी रशियाची बाजारपेठ खुली आहे। जर भारतीय मालाला अमेरिकन बाजारात प्रवेश मिळवण्यासाठी अडचणी येत असतील तर रशियन बाजारात त्यांचं स्वागत आहे। बाबुश्किन एकीकडे भारतावर ऑफर्सची बरसात करत असतानाच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली आज मॉस्कोमध्ये भारत आणि रशिया यांच्या दरम्यान 26व्या इंटर गव्हर्नमेंटल परिषदेला सुरुवात झाली आणि त्यातच रशियाने भारताला एक जोरदार ऑफर दिली आहे। रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती या बाजार भावापेक्षा 5% कमी असतील। भारत रशियाकडून त्याच्या गरजेच्या साधारण 38% कच्चं तेल आयात करतो। सध्या कच्च्या तेलाचे भाव गेल्या 5 वर्षातल्या नीचांकी पातळीवर आहेत। तरी रशियाच्या या ऑफरमुळे भारताचा साधारण $3 ते $4 प्रति बॅरलचा फायदा होणार आहे। मी जर चुकत नसेन तर भारत वर्षाला साधारण 240 दशलक्ष टन कच्चं तेल त्यांच्या रिफायनरींसाठी रशियाकडून विकत घेतो। त्यामुळे याचा अर्थ रशिया जवळपास 40% कच्चं तेल भारताला पुरवतो। सवलतींचं म्हणाल तर तो कंपन्यांमधील व्यापारी सिक्रेटचा भाग आहे। तरी सुद्धा जर आपण सरासरी विचार केला तर ही सवलत 5%च्या आसपास असते। भारत आपल्या एकूण गरजेपैकी 80%पेक्षा जास्त कच्चं तेल आयात करतो। विद्यमान परिस्थितीत त्यापैकी सर्वाधिक तेल हे रशियातून आयात होतं। विशेष म्हणजे 2022 पर्यंत एकूण आयातीपैकी फक्त 0.2% कच्चं तेल हे रशियातून येत असे। पण युद्ध सुरू झालं आणि परिस्थिती बदलली। सध्याच्या परिस्थितीत भारत रशियाकडून रोज 17,80,000 बॅरल इतकं तेल खरेदी करतो। इराककडून दररोज 9 लाख बॅरल इतकं कच्चं तेल आपण आयात करतो। तिकडे सौदी अरेबियाकडून 7 लाख बॅरल्स तर अमेरिकेकडून 2,71,000 बॅरल्सची आयात होते। रशियाच्या ऑफरमुळे दररोज साधारण 18 लाख बॅरल कच्च्या तेलावर प्रत्येकी $3 ते $4 वाचणार असतील तर भारताचे दररोज $3,20,00,000 वाचतील। जर वर्षभराचा विचार केला तर साधारण $1 अब्ज आणि पर्यायानं 8,800 कोटी रुपयांची बचत होणार आहे। आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की अगदी शीतयुद्धाच्या काळापासून रशिया हा भारताला आणि भारत हा रशियाला ऑल वेदर फ्रेंड म्हणजे सगळ्या परिस्थितीतला आपला सर्वात जवळचा मित्र मानत होता आणि हे आपल्या मनामनावर सुद्धा बिंबवलं गेलं होतं। शीतयुद्ध संपल्यानंतर ही समीकरणं बऱ्याच प्रमाणात बदलली होती, कारण अमेरिका ही एकमेव जागतिक महासत्ता म्हणून उदयास आला। पण त्याच वेळेला अमेरिकेला कुठेतरी जाणवलं की जर आशियामध्ये आपल्याला आपले हितसंबंध साधायचे असतील आणि चीनला कुठेतरी आवर घालायचं असेल तर भारताची साथ आपल्याला अत्यंत महत्वाची असेल। यातूनच भारत आणि अमेरिका यांची बऱ्यापैकी जवळीक निर्माण झाली होती, ज्यावर आता ट्रम्प यांच्या प्रशासनाने पाणी फिरवल्याचं आपल्याला दिसतंय। आणि यातूनच पुन्हा एकदा कुठेतरी रशिया आणि भारत यांच्यातली जवळीक वाढताना दिसते। भारताला जशी या कच्च्या तेलाची स्वस्त भावात गरज आहे तशीच रशियाला एका ग्राहकाची गरज आहे, हे आपण विसरून चालणार नाही। गेल्या काही वर्षात भारत अमेरिकेकडनं बरीच शस्त्रास्त्र खरेदी करत होता आणि रशियाकडनं आपण जी शस्त्रास्त्र खरेदी करत होतो त्याची कुठेतरी पर्सेंटेज त्याचा कमी झाला होता। रशियाला आता पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठ उपलब्ध होईल का हे सुद्धा रशिया ही शक्यता चाचपून पाहणार आहे। त्याच्यामुळे या रिलेशनशिपचा किंवा ह्या संपूर्ण घडामोडींचा फायदा जसा भारताला होणार आहे काही प्रमाणात, तसाच तो फायदा ज्या रशियावर जागतिक सँक्शन्स आहेत किंवा जागतिक निर्बंध आहेत असा रशिया हा फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि भारत ही एक उभरती अर्थव्यवस्था जशी आहे तशीच भारत ही एक अत्यंत मोठी
बाजारपेठ सुद्धा आहे, याचा फायदा रशिया उचलू पाहणार आहे. त्याच्यामुळे भारत आणि रशिया या दोघांसाठी ही विन विन सिच्युएशन असेल. 15 ऑगस्टला पुतीन आणि ट्रम्प यांच्या दरम्यान बैठक झाली. सोमवारी ट्रम्प, झेलेन्स्की आणि युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींचीही बैठक झाली. कदाचित रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर तोडगा निघेलही, पण भारत रशिया यांच्यातील तेल व्यापाराचा मुद्दा अजूनही अमेरिकेच्या डोक्यात पक्का बसलाय. याच मुद्द्यावरून भारतावर 50% टॅरिफ लावल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या वारंवार सांगत असतात. बघा, राष्ट्रपती ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. गेल्या काही दिवसात रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी भारतावर निर्बंध लादले आहेत. याशिवायही अनेकांशी वैर घेतले. त्यांना खरंच हे युद्ध लवकरात लवकर संपवायचंय आणि त्यासाठी त्रिपक्षीय बैठकही ते लवकरात लवकर घेतील. आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो असं म्हणतात. पण भारत रशिया यांची मैत्री मात्र ही उक्ती खोटी ठरवणारी आहे. योगायोग म्हणा किंवा आणखी काही. सुवर्ण जयंती साजरी करणाऱ्या शोलेची कहाणी ही जय आणि वीरूच्या गहिऱ्या मैत्रीची कहाणी आहे. भारत आणि रशियाची 78 वर्षांची मैत्री सुद्धा जय वीरू सारखीच घट्ट आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.